नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित निर्भीड ही कादंबरी. आज भाग 4. एक दिवशी दुपारी 2 तरुण आले कार्यालयात. हां बोला. साहेब, आम्ही दैनिक सुप्रभात वाचतो. आम्हाला तुमचा झुंजारराव आवडतो. झुंजारराव काही बोलला नाही. साहेब, भ्रष्टाचारावर चांगली तलवार चालवली बरं का तुम्ही. पोलीस खात्याने धसकाच घेतला असेल की तुमचा. निकमासारखा माणूस अडकला की तुमच्यामुळं. ते दोघं बोलत होते, झुंजारराव ऐकत होता. शेवटी झुंजाररावांनी विचारलं, कुठून आलाय तुम्ही? आम्ही बिरमाडेहून. काही विशेष? साहेब, आमच्या गावी व्याख्यान मालिका असती, त्यातलं एक फूल तुम्ही गुंफाव. मी? तुम्ही. गावातल्या सगळ्या तरुणांची इच्छा आहे. नाही, तरुणांची आहे, पण लक्ष्मणआप्पांचं काय? त्यांना कोण विचारतंय गावात? नाही, तरीसुद्धा ते पंचायत समितीचे उपसभापती आहेत. त्यांचं आम्ही बघतो, तुम्ही या. खरं सांगू का? नाही, काय सांगू नका. आम्ही पोरांना शब्द दिलाय, आला नाही तर नाक नाही राहायचं. ठीक आहे, तुमच्या नाकासाठी येईन नक्की. दिवस ठरला, वेळ ठरली, दोघं निघून गेले. विषय होता तरुणच खरे देशहितरक्षक. पंचायत समितीचे उपसभापती लक्ष्मणआप्पा बिरमाड्यातलं मोठं प्रस्थ. तसा त्यांचा त्या भागात मोठा दरारा. आमदाराच्या विश्वासातला माणूस. आमदारांचा विश्वास टिकवण्यासाठी भागात इतर पक्षांचा साधा कार्यक्रमसुद्धा ते होऊ देत नसत. सारा भाग माझ्या ताब्यात आहे म्हणत. निवडणूक प्रसंगी येणारं दान त्यांच्याच पदरात पडावं यासाठीही त्यांचं वागणं तसं असेल. व्याख्याता, कीर्तनकार, तमाशा यांच्या सुपाऱ्यासुद्धा लक्ष्मणआप्पांच्या शुभ हस्ते द्यायची पद्धत. झुंजाररावनं बिरमाड्यात जाऊन भाषण ठोकणं म्हणजे लक्ष्मणआप्पांना ठोकण्यासारखं होतं. कारण झुंजारराव आमदारांचं कौतुक करणारा नव्हता. लक्ष्मणआप्पांचे गुणगान तर अजिबात गाणारा नव्हता. शेवटी तेच झालं. झुंजाररावानं गावातल्या कर्त्या माणसांची नावं घेतली, गावाचा भूतकाळ सांगितला. पहिल्यांदा समोर बसलेल्या श्रोत्यांना मोठेपणा दिला, त्यांना आपलंसं केलं आणि श्रोत्यांशी जणू संवादच सुरू केला. आणि मग तरुणांच्या तरुणशक्तीची किमया सांगितली. त्यांच्या संदर्भात हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवरायांच्या गोष्टी सांगितल्या. विवेकानंदांचं कार्य विशद केलं. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिराव फुले, योगी अरविंद अशा अनेक महापुरुषांच्या कार्याचे संदर्भ दिले आणि तरुणांनी गावासाठी, भागासाठी, देशासाठी कसं पुढे आलं पाहिजे यावर मार्गदर्शन केलं. फक्त तरुणच नाही तर संपूर्ण गाव प्रभावित झाला. आमदारांवर किंवा लक्ष्मणआप्पावर एका अक्षरानं टीका किंवा त्यांची स्तुतीही केली नाही. तरीही लक्ष्मणआप्पांना हे खोपलं. त्यांनी दुसऱ्या दिवशी फोन केला. झुंजारराव, काल माझ्या गावात भाषण ठोकलं म्हणे. हो ना आप्पा, माझा गाव चालवायला निघाला म्हणा की. आता मैतीला पण येत जा. हो, शक्य असेल तर जरूर करीन. सुतक पण धरा की मग. आता झुंजाररावला राग अनावर झाला. आप्पा, तुमच्याच कोंबड्याच्या ओरडण्यानं गाव जागा झाला पाहिजे असा अट्टाहास का? आणि मी काही कोणी राजकीय नेता नाही. साधा ग्रामपंचायतीचा सदस्य नाही होणार मी कधी. कशासाठी भीती घेताय? नाही, तरुण पोरांची डोकी भडकवण्याचा उद्योग करून मोकळं झाले तुम्ही. पण झुंजारराव, कुठं बंडाची ठिणगी पेटली तर पायतानं आणि त्या पोराची डोसकी. हे बघा आप्पा, असं काही झालं ना तर मी तुम्हाला नागडा करीन. झुंजार, पुढे राव म्हणा आप्पा. गावाचं सुतक मला धरायला सांगताय, त्याच अधिकाऱ्यानं सांगतो झाकली मूठ 1.25 लाखाची. काय उपटायची ते उपटा. त्यांनी फोन बंद करून टाकला. लक्ष्मणआप्पांना धडा शिकवण्याचा झुंजारनं निश्चयच केला. तो संधीची वाट बघत राहिला. एक दिवशी पत्रकार मांडे आले. नमस्कार झुंजारराव. नमस्कार, बसा. काय आम्हाला जगू देणार आहात का झुंजारराव? आत्तापर्यंत आम्ही मारलेल्या लोकांची संख्या सांगाल? कसे राहणार हो जिवंत? पेपर बंद पडले, आम्हाला घरचा रस्ता. मग मी काय करावं अशी इच्छा? सोडू पत्रकारिता? नाही हो, मी आपला एक विनोद केला. खरं सांगू का, मीच तुमचा भक्त झालो आहे.
नियमित वाचतो झुंजारराव. तुम्ही पत्रकारिता सोडली तर आम्ही वाचणार काय सांगा बरं. लेख आवडतात? अहो सगळे. अहो तुम्ही अंकाचं स्वरूप कसं नेटकं केलं आहे. आमचं बघा, संपादकांना काही कळत नाही, सूचना करून वळत नाही. वरबोंब झाली, अंकाची संख्या कमी झाली. अहो ते मिळमिळीत कोण वाचणार हो. टी व्हीवर रतीब असतोच की त्याचा. कशाला पेपर घेतायत लोक. झुंजाररावनं ओळखलं मांडे वेगळ्याच कामासाठी आलेत. त्यांनी प्रश्न केला, मांडे जळजळीत लिहिण्याची उर्मी आहे? पोलीस टाइम्सला होतो मी. शोध घेण्याचा अनुभव आहे तर कारल्याचं खूनसत्र मीच काढलं बाहेर. मग दैनिक सुप्रभातमध्ये येत आहे? आनंद वाटेल. पगाराची अपेक्षा? द्याल तो. संधी मिळतीये हे खूप आहे. 20 देईन. 20? मांडेंना धक्का बसला. गेली 10 वर्ष पत्रकारिता करत होते, पगार 5च्या वर नव्हता. इथे झुंजार 20 म्हणत होता. 4 डोळे, लिहिण्याची संधी, वर चौपट पगार. संपादकांशी बोलून घेता का? अहो इथले निर्णय मीच घेतो. मग कधी जॉईन होऊ? आजपासून. आता अट एकच, पत्रकाराच्या कामाला वेळेचं बंधन नसतं. रात्री अपरात्रीसुद्धा. झुंजारराव समजून घ्या. तसं ऑफिसमध्ये येण्याच्या जाण्याच्या वेळेला बंधन नाही. मला रिझल्ट महत्त्वाचा. गरजेला माझा ड्रायव्हर मिळेल, गाडी मिळेल आणि संरक्षणसुद्धा मिळेल. मी स्वतःला भाग्यवंत समजतो. अहो मला गुन्हेगारीवर लिहिणारा माणूस हवाच होता. तुम्ही बघताय की गल्ली बोळात, वाड्या वस्तीवर दादा लोकांचं पीक वाढलं आहे. समाजाचं स्वास्थ्य बिघडवून टाकलं आहे त्यांनी. त्यांच्या मागे राजकीय ताकद असल्यानं पोलीस खात्याचं काही चालत नाही. एखाद्याला हात लावला की तासात दादा, काका, आबा, बाबा, नाना यांचा फोन येतो, माझा कार्यकर्ताही सोडून द्या. अन्यायग्रस्ताला कोणी धैर्य नाही आहे. आपण नाही सहन करायचं. आपण आम आदमीला न्याय मिळवून द्यायचा. काम जोखमीचं आहे, कष्टाचं आहे. पुराव्याशिवाय लिहिणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं होईल. मी काय बोलतोय समजलं ना? झुंजारराव तुम्हाला कुठेही कमीपणा येऊ देणार नाही मी. मला नाही. दैनिक सुप्रभातला. अन्नदाता सुप्रभात. निश्चितच. झुंजाररावांचा व्याप वाढत चालला होता. व्यवस्थापन, झुंजारराव सदराचं सदन, सगळ्या बातम्यांचं वाचन, दुरुस्त्या, रचना वगैरे वगैरे. त्यांना हाताशी तोलामोलाचा माणूस हवाच होता. विनू मांडे स्मार्ट होता, चुणचुणीत होता. त्यांनी मांडेवर विश्वास टाकला. विनू मांडे त्या दिवशीच जणू कामाला लागला. एका घटनेवर आपण लिहायचं का? म्हणजे मी माहिती घेतली आहे. आमच्या संपादकांनाही मी बोललो होतो, पण ते म्हणाले आमदारांचा राग कशाला ओढवून घ्यायचा, पोलीस आणि ते बघून घेतील. माझी खात्री आहे पोलिसांनी सुद्धा आमच्या संपादकांच्या भूमिकेसारखी भूमिका घेतलेली असणार. आपण छापू. जिल्हाभर खळबळ उडेल, खळबळ. विनू मांडे भलताच उल्हासित झाला होता. कोणत्या गावातली घटना आहे? बिरमाडे? झुंजारराव 15-20 दिवसापूर्वी तर बिरमाड्याला जाऊन आला होता. हो झुंजारराव. अहो 8 दिवसांपूर्वी एका तरुणाचा त्या गावात खून झाला आहे. अमोल पालकर त्याचं नाव. अमोल पालकर? झुंजाररावाला धक्काच बसला. ओळखत होतात त्याला? म्हणजे काय? 15 दिवसापूर्वी त्या तरुणाने माझं व्याख्यान बिरमाड्यात आयोजित केलेलं होतं. मग त्याचाच खून झाला आहे. पण आत्महत्या भासवून केस दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. खून होण्यामागचं कारण? आम आदमीची त्यांनी स्थापना केली होती. गावातल्या बहुतेक सगळ्या तरुणांना एकत्र करून त्यांनी पक्ष स्थापन केला होता. नाही, हे कारण ठरू शकत नाही ना. झुंजारराव त्याचा खूनच झालाय. मी माहिती घेतली आहे, पुरावे आहेत. आरोप कोणावर आहे? लक्ष्मण आप्पांवर. आप्पा? झुंजाररावाला दुसरा धक्का. हो, लक्ष्मण आप्पा. त्यांनी तयार केलेल्या पार्टीमुळे आपल्या पदाला धक्का लागेल म्हणून त्यांनी खून केला अमोलचा. मग आप्पाला नागडा करायला लागेल. मी कसा बॉम्ब टाकतो बघा ना. एक विनंती करू? विनंती?
लक्ष्मण आप्पाची शिकार मला करू द्या. एक जुना हिशोब पूर्ण करायचा आहे मला आणि अमोल पालकरला न्यायसुद्धा मिळवून द्यायचा आहे. सॉरी विनू मांडे, पण माझ्या व्याख्यानानं अमोल प्रेरित झाला होता. माझ्या व्याख्यानानंतर 2-3 वेळा त्याचा मला फोन आला होता. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी त्यांनी माझ्याकडे सल्ला मागितला होता. त्या पार्टीचं खोळ मीच त्याच्या डोक्यात घातलं होतं. अमोलच्या जाण्याला मी सुद्धा कारणीभूत आहे, म्हणून ही केस मला बघू दे. अरे नक्की, जरूर. झुंजाररावला त्या रात्री झोप लागली नाही. अमोल पालकरनं त्याची झोप उडवली होती. पहाटे तो लिहायला बसला. बरीचशी माहिती, मुद्दे, पुरावे विनू मांडेकडनं मिळाले होते. रात्री उशिरा विनूला घेऊन बिरमाड्यात गेला. अमोल पालकरच्या काही मित्रांना भेटला. सगळेजण प्रचंड दहशतीखाली वावरत होते. तोंड उघडायला तयार नव्हते. लक्ष्मणप्पा मोठं प्रस्थ. विरोधकाला नामशेष करून स्वतःचं स्थान बळकट करण्यात आप्पा मशहूर. आडवा येईल त्याला सरळ करण्यात आप्पा तरबेज. दम देण्यापासून हातपाय मोडल्याची अनेक उदाहरणं होती. गावात आणि परिसरात मोठी दहशत होती. मागे एकदा गावातल्या तरुणांनी शिवसेना स्थापन केली. सकाळी स्थापन झाली, संध्याकाळी शिवसेनेचं विसर्जन. 20-25 पोरांना गावाबाहेर मंदिरात कोंडलं, लाठ्या काठ्यांनी सोलून काढलं. लोकशाहीतच बिरमाड्यात लक्ष्मणआप्पांची हुकुमशाही नांदत होती. तरुण पोरांनी त्याला शह द्यायचं ठरवलं. झुंजाररावसारख्या निर्भीड पत्रकाराचं व्याख्यान त्यांना प्रेरणा ठरलं होतं. भ्रष्टाचार, दहशत नष्ट करण्यासाठी त्यांनी दिल्लीत नुकत्याच स्थापन झालेल्या आम आदमी पार्टीची स्थापना केली आणि त्याचा प्रमुख होता अमोल पालकर. लक्ष्मणआप्पावर हे मोठं संकट होतं. त्यांच्या गावातच त्यांना शह मिळत होता. आजवरच्या मान, सन्मान, प्रतिष्ठा, पैसा आणि अभ्यास यामुळे मदमस्त झालेल्या लक्ष्मणआप्पांना ते सहन नाही झालं. त्यांनी अमोलचाच काटा काढून टाकला. झुंजारराव लिहित राहिला. नेहमीच्या झुंजारराव सदराची मर्यादा विसरून गेला. लेखक, पत्रकार, कवी यांच्या नादाला कोणी लागू नये. तलवारीपेक्षा धारदार शस्त्र त्यांच्याकडे असतं. शब्दांचे वार अचूक असतात. बचावाची संधी विरोधकांना दिली जात नाही. दैनिकाच्या अर्ध्या पानाचा लेख झाला. तरुणांनी सांगितलेली माहिती, लक्ष्मणआप्पाची पूर्वीची कृष्णकृत्य, पंचायत समितीतला भ्रष्टाचार, शिवसेना स्थापन करतेवेळी झालेल्या अत्याचारापासून ते थेट अमोल पालकरापर्यंत त्यांनी बाहेर काढलं. दैनिक सुप्रभातचा अंक बाहेर आला. पहिला फोन आला आमदाराचा. काय माजला का? माझ्या कार्यकर्त्याहून काय लिहिलं रे तू? चौकात होळी करेल दैनिकाची, काय समजतो तू? आमदार शिव्या देत राहिले. आमदार साहेब, तुमच्या कार्यकर्त्याला माणसं मारायचा परवाना दिलाय का? झुंजाररावनी शांतपणे विचारलं. अरे पुरावा काय? हाकनाक बदनाम करतो तू? मी पुराव्याशिवाय लिहित नाही. काय रे पुरावा? दाखवतो का मला? तुम्ही काय पोलीस खात्यात आहात का नोकरीला आप्पा? मला दुरुत्तर करतो तू? पोलिसांना म्हणावं, इमाने खाती वर्दीला प्रामाणिक राहा, शोध घ्या, पुरावा मिळेल. अरे मग पोलिसाचं काम आहे ते, तू कशाला त्याच्यात नाक घालतो? कारण पोलीस विकले गेले. मी आत्ता DSPलाच फोन लावतो. गृहमंत्र्यांना सुद्धा लावा, तुमच्याच पक्षाचे आहेत. काय नाही, तुला वटणीवानाच लागल. आमदारांनी रागारागानं फोन बंद केला. 10 मिनटं गेली नाहीत, तोच दारात पोलीस जीप, स्वतः DSP श्रीनिवासन येताना दिसले. झुंजाररावानं खिडकीतनं बघितलं पण उठला नाही. सामोराही गेला नाही. शिपायाला सांगितलं, बाहेर थांब, माझ्या अनुमतीशिवाय कोणाला आत पाठवायचं नाही. श्रीनिवासन आले तसे झुंजाररावच्या कॅबिनकडे निघाले. शिपायांनी त्यांना थांबवलं. साहेब कामात आहेत, बसायला सांगितलं. श्रीनिवासन शांतपणे खुर्चीत बसले. झुंजाररावचं असं करण्यात 2 हेतू होते. एक तर रागारागात आले असतील तर थोडे शांत होतील आणि त्याचबरोबर त्याला स्वतःला बोलण्याची व्यूहरचना करायला वेळ मिळेल. 10 मिनिटांनी त्यांना आत घेतलं. बसा ना साहेब. श्रीनिवासन शांत बसले. काय घेणार, चहा कॉफी? अरे कुछ भी लेंगे. झुंजाररावांनी शिपायाला कॉफी आणायला पाठवलं. मैं आपका अभिनंदन करने के लिए आया हूँ. यू आर ग्रेट झुंजारराव, सचमुच यू आर ग्रेट. आता झुंजारराव गोंधळला होता.
त्याला हे अपेक्षित नव्हतं. त्याला वाटलं होतं DSP ऑफिस डोक्यावर घेणार, दंबाजी करणार, हे सगळं थांबवा म्हणणार, धमकी देणार. झुंझारराव, मैंने इतने जिले देखे हैं, लेकिन यहाँ का मामला कुछ और है. ये इसका आदमी, वो उसका आदमी, किसी को अंदर लेना मुसीबत होती है. हो ना सर, पण मग यामुळे आम आदमीचं काय? इसलिए तो शुक्रिया अदा करने आया हूँ. आज से मैं आपके साथ हूँ. जब तक हूँ तब तक मेरी आपको साथ रहेगी. पोलीस खात्यात देवासारखी माणसं असतात याची प्रचिती झुंझाररावला आली होती. आज से आपके कार्यालय और मकान के पास सिविल ड्रेस में मेरे लोग रहेंगे संरक्षण के लिए आपके. सर, मुझे मालूम है कभी भी आप पर हमला हो सकता है. सर, मैं आपका उपकार कभी नहीं भूलूंगा सर. अरे इसमें उपकार की बात कहाँ आती है? हमें जो करना चाहिए था वो आप कर रहे. तुम समाज के लिए इतना कर रहे हो तो मेरा भी कुछ कर्तव्य है. अच्छा दोस्त, मैं चलता हूँ. और ये मेरा पर्सनल नंबर. त्यांनी नंबरही दिला. कभी भी फोन करना. श्रीनिवासन घाईत निघून गेले. लोकात चर्चा होऊ नये म्हणून त्यांची घाई. झुंझारराव त्यांच्या छोट्याशा भेटीनं प्रभावित झालेला होता. तसा तो यापूर्वी मनातनं फुटला होता. सहज शक्य होतं ते. आमदाराविरुद्ध जाणं तसं सोपं नव्हतं. आमदाराविरुद्ध जाणं म्हणजे सत्ताधारी पक्षविरोधी जाण्यासारखं होतं. ते काहीही घडवू शकत होते. पण आता DSPची ताकद मिळाली होती. मृत्युंजय महामुनींचा फोन आला. हां बोला ना सर. आमदारांचा फोन आला होता. अपेक्षा होतीच. कोर्टात खेचीन म्हणतात. नाही, तशी संधी मी नाही देणार. उद्या मी बॉम्ब टाकतोय पुराव्यासह. हो, विश्वास आहे मला. म्हणूनच मी त्यांना ठणकावलं की पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे. मी सांगितलं त्यांना की झुंझारराव पुराव्याशिवाय लिहित नाही आणि कोर्टात गेलात तर मी झुंझाररावासाठी वकिलांची फौज उभी करीन. मग काय, स्वरच बदलला त्याचा. उद्याच्या अंकानी तोंड बंद होणार आहे सर त्याचं. मी फोटो सकट छापणार आहे. पण जरा सावध रे बाळा. स्वतःची काळजी घे. सर, तुमचं पाठबळ आहे. मी निवांत आहे. प्रियंका निघून आली आहे तिकडे. ती इकडे कशाला? तुझी काळजी वाटते तिला. सर, ती मला अडचण होईल असं तो बोलणार होता, पण त्यांनी पलीकडनं फोन बंद केला. प्रियंका खरंच अडचण ठरणार होती. तिला ठेवायची कुठे? दिवसभर तिच्याबरोबर कोण ठेवणार? तिच्या सेवेतच आपल्याला वेळ द्यावा लागणार. त्यांनी मनाशी ठरवलं, आली रे आली की तासाभरात तिला गोड बोलायचं आणि परत पाठवून द्यायची. आमदारांचा फोन आला. घ्यावा का नाही या विचारात थोडा वेळ घालवला. आता कसली धमकी देत आहेत? खुनाची धमकी. दुसरं काय बोलणार ते? हां बोला आमदार साहेब. काय दैनिक सौर परवाचे आणि आमचे लय जुने संबंध आहेत. आमदार लोणी झाले होते. हो, माहिती आहे ते मला. आणि तुम्ही आमच्या संपादकांशी बोललात हेही मला समजलं आहे. काय आमचं आपलं प्रेमाने बोलणं हो. चेष्टामस्करी चालते आमची. पुढारी आणि सरडे यांच्यात साम्य असतं म्हणतात. दोघेही परिस्थितीनुसार रंग बदलतात. काय आमची चेष्टा करताय का मस्करी? तुम्ही आमचे बाप आहात. तुमची चेष्टा मस्करी परवडणार आहे का आम्हाला? नाही. हे बघा, आम्ही लक्ष्मणाप्पाची पक्षातनं हकालपट्टी केली. आता ते आणि तुम्ही वाटाणा घेवड्यासारखा सोला त्याला. आम्हाला काय माहिती हो हा माणूस एवढा गाणे. आम्ही केलं ते बरोबर केलं ना. ठीक आहे, चांगलं केलं. स्वतःला आणि पक्षाला वाचवलं आहे तुम्ही. मग आता तुम्ही आम्हाला वाचवा. ठीक आहे. झुंझाररावनीच फोन बंद केला. आमदार सरळ झाले असं वाटून घेणं मूर्खपणाचं होतं. झुंझारराव जाणून होता आणि हेही त्याला माहिती होतं की पत्रकार कोणाचा बाप, भाऊ, मित्र नसतो. झुंझाररावनं दैनिक सुप्रभातमधनं लक्ष्मणाप्पांवर पुराव्यासकट बॉम्ब टाकला. साक्ष देणाऱ्या तरुणांची नावासकट बातमी छापून टाकली. जिल्हाभर पुन्हा एकदा हाहाकार माजला आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच दिवशी लक्ष्मणाप्पांना अटक झाली. आणि आता इतर वर्तमानपत्रांना तोंड फुटलं. जणू लक्ष्मणाप्पांवर लिहायची शर्यतच लागली. लक्ष्मणाप्पांना कोर्टात हजर केलं. गावाबाहेर मळीच्या शेतात पालकरला कसा नेला,
खून केला, प्रेत विहिरीत टाकलं आणि आत्महत्या कशी भासवली हे त्यांनी पोपटासारखं सांगितलं. लक्ष्मणाप्पा आत गेला. दैनिक सुप्रभात आणि झुंजाररावावर अभिनंदनाचा पाऊस पडला. सुप्रभातला तर चांगलं बाळसं आलं होतं. अंकाची किंमत 4 रुपये झाली होती. रविवारच्या अंकाची किंमत 5 रुपये. वार्षिक सभासदत्व स्वीकारलेल्या ग्राहकांना मात्र अंक मूळच्याच किमतीत दिला जात होता. झुंजारराव आज जरा निवांत होता, घरीच होता. खूप दिवसांनी तो असा निवांत होता. ऑफिसला जाणार होता पण उशिरा. हाताशी महत्त्वाचं काम नव्हतं. झुंजार, आई समोर केव्हा येऊन बसली हेही त्याच्या लक्षात नाही आलं. हां बोल की आई. अरे प्रियंकाचा काही फोन नाही ग. अगदी सहज बोलला. खरं तर त्याला रोज एकदा तिचा फोन येतच होता. अरे मला रोज एकदा तरी फोन येतो रे. खूप गोड मुलगी आहे ती. कामधंदा नाही, दुसरं काय करणार. अरे तसं नाही, एवढी विचारपूस दुसरं कोण करतं. आपलं माणूस म्हणून माझी तुझी सारखी काळजी घेते ती. झुंजारराव बोलला नाही. एकदा तुझं 4 हात झालं ना आई. पण आई मंगलनं आज संधी घेण्याचा निर्णय घेतलेला होता. हे बघ मला आवडली ती. तुला आवडली असेल तर. तुला कशामुळे आवडली. अरे तू त्या लक्ष्मणाप्पाच्या मागं लागला होता. 4 दिवस इथं होती. एकदा बी येऊन भेटला नाहीस. तिचा जीव मात्र तुझ्यात गुंतलाय. आणि काय वाईट आहे रे तिच्यात. 4 दिवस नजर ठेवून होती मी तिच्यावर. बोलणं वागणं राहणं खाणं काय उणं नाही बघ तिच्यात. तिच्यात उणं नाही आहे हे माहिती आहे मला. उणं माझ्यात आहे. अगं मी तिच्या बरोबरीचा नाही आहे. झुंजार, आई आपण आपल्या बरोबरीच्या लोकांशी नातेसंबंध जोडू शकतो. प्रियांका जन्मतः सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आली आहे. तिची आणि माझी नाही बरोबरी होऊ शकत. अरे पण तिचं तुझ्यावरचं प्रेम. खरं तर तू मला प्रेमाबद्दल सुनवायला हवं होतंस. प्रेमावर जगता येतं काही. माझं बघ. अगं मी तिच्या बापाच्या पदरी चाकरी करतोय. आज जो मला मान सन्मान प्रतिष्ठा 4 पैशांची आवक आहे ती सुप्रभात या तिच्या बापाच्या पेपरमुळे. उद्या मी नोकरी सोडली किंवा त्यांनी मला काढलं तर. मंगल बोलली नाही. आई अगं चंद्रसूर्याचा हट्ट नाही धरावा माणसाने. आपण काही राम नाही किंवा हनुमानही नाही. पण हे तिच्याशी बोलला का. अगं बोलून काय उपयोग होणार आहे. तरुण आहे ती. तरुणांना दूरवरचं दिसत नाही. ती मानणारच नाही. ती प्रेमाचे गोडवे गाईल, अनेक प्रेमाच्या कथा सांगेल. पण उद्या. अरे मग तू एकदा बोल की तिच्याशी. उगा बिचारी मनोरे बांधत असती. ठीक आहे मी बोलतो तूही बोल. लांबड लावू नको. नाही करणार लग्न इतकं एकच वाक्य बोलायचं. मंगल काही बोलली नाही. झुंजाररावला आठवण आली. आई कलेढोणचे देशमुख येऊन गेले होते ना मागे. होय की मी विसरूनच गेलते. त्यांना फोन कर. त्यांच्या मुलीचं ठरलं नसेल तर पाहून येईन. का आत्ताच लावतेस फोन. अरे एवढी घाई. आई अगं प्रियंकापासून सुटायचा हाच चांगला मार्ग आहे. माझी नोकरी तिच्या बापाच्या हातात आहे. म्हणता येईल ना पूर्वीच शब्द दिला होता. पण मला वाटतं तू विचार करावा. नको आई. आई अगं आपली ऐपत आपणच विचारात घेतली पाहिजे. माझ्या लेखणीवर तिचं प्रेम आहे. ती लेखणी किती दिवस माझ्या हातात असेल हेही नाही सांगता येत. अन्न या घराचं भाडं बसायची गाडी तिच्या बापाची देण आहे. ते कधीही जाऊ शकतं. हे बघ जास्त विचार नको. फोन तर करून बघ. अरे पंजोंजार. हे बघ आई जास्त विचार कधी कधी महागात पडतो. फोन तर कर. मंगलनं फोन लावला. झुंजार रिंग येती. मी बोलू का तू बोलतो. बरं इकडे दे मीच बोलतो. त्यांनी फोन घेतला. हां हॅलो मी झुंजारराव माने बोलतो आहे. हां तोच. मला अण्णासाहेब शिंदेंशी बोलायचं होतं. द्या त्यांना. झुंजारराव थोडा वेळ थांबला. पलीकडनं अण्णासाहेब शिंदेच्या बोलण्याचा आवाज आला. नमस्कार अण्णासाहेब. मी झुंजारराव माने बोलतो आहे. हां मागे तुम्ही एकदा आमच्या घरी येऊन गेला होतात. हो आता तयारी आहे आमची. उद्या. हो येऊ ना येऊ. उद्या दुपारपर्यंत पोचू. ठीक आहे येतो. झुंजाररावनी फोन ठेवून दिला. उद्याच जायचं आहे. अरे पण हे बघ आई आता सांगून टाकलं आहे. दुसरं असं की प्रियंकाचा फोन आला तर हे काही बोलू नको. मोजकंच बोल आणि
मुख्य म्हणजे तू तिच्यात गुंतू नको आणि तिलासुद्धा गुंतवू नको. आई, अगं जड मोती माझ्या नाकाला नाही पेलणार. मंगल काही बोलूच शकली नाही. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे यांची निर्भीड ही कादंबरी. आत्ता तुम्ही ऐकत होतात. या कादंबरीचा 4था भाग. 5वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. भाग तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा विसरू नका. भेटूयात उद्या. नमस्कार.